एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस ऍडमिशनसाठी आपण सध्या कोणते रजिस्ट्रेशन करून ठेवायला पाहिजे, आवश्यक आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघतोय. आता सुरुवातीला मित्रांनो जर आपण बघायला गेलो तर जी ऍडमिशन प्रक्रिया असते की ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणतो. ऍडमिशन प्रक्रिया म्हणजे त्यामध्ये भाग घेणे, रजिस्ट्रेशन करणे, चॉईस फिलिंग करणे. तर ही प्रक्रिया म्हणजेच काउन्सिलिंग प्रक्रिया असते, असं वेगळं काही नसतं. तर आता जर समजा आपल्याला एमबीबीएस करायचं, बीडीएस करायचं, बीएमएस, बीएचएमएस करायचं, तर वेबसाईट महत्वाच्या असतात. आता यात जर आपण एक विचार जर केला तर यामध्ये आता ही जी पहिली वेबसाईट तुम्हाला स्क्रीनवर दिसते तर ही आहे सीईटी सेलची. आता सीईटी सेल वेबसाईट, आता यानंतर यावर रजिस्ट्रेशन तर आपल्याला नंतर करावंच लागणार आहे. पण आता सध्या जर आपण सीईटी सेल या वेबसाईटवर जर का क्लिक केलं तर आपल्याला काय काय अपडेट्स बघायला मिळतात. कारण महत्वाचं आहे की बऱ्याच राज्यामध्ये सध्या एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस जे रजिस्ट्रेशन आहे तर ते सुरू झालेले आहे. तसं महाराष्ट्रामध्ये अगोदर काही करून ठेवायचं काम आहे का, तर ते आपण सुरुवातीला चेक करूया. आता ही आहे वेबसाईट. आता या वेबसाईटवर जर आपण या साईडला बघायला गेलो तर इथं ऍडमिशन प्रोसेस 24-25 असं देण्यात आलेलं आहे. तर यावर जर आपण क्लिक केलं तर हे जे पोर्टल आहे तर हे अशा पद्धतीने ओपन होतं. आता यात जर आपण विचार केला तर या साईडला जर आपण बघत गेलो, बघा या साईडला, तर इकडं अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहे, इकडं आहे नीट यूजी आणि आता इथं न्यू फ्लॅश होताना दिसतंय. इकडे आहे बीएनवायएस, इथं पण न्यू फ्लॅश होताना दिसतंय. बीएससी नर्सिंग आहे, एएनएम आहे, जीएनएम आहे आणि हे 15% आयुषचे कोर्सेस आहे. यावर जर आपण क्लिक केलं समजा तर आता हे पोर्टल आपल्या समोर ओपन होईल. पण लक्षात घ्या, हे जे पोर्टल आहे तर हे मागच्या वर्षीचं आहे. या वर्षीचं अजून अपडेट यावर काही आलेलं नाही. तर त्यामुळं महाराष्ट्राचं जे रजिस्ट्रेशन आहे तर ते सध्या आपल्याला करून ठेवायचं काम नाही. आता फक्त आपल्याला नीटचं जे रजिस्ट्रेशन आहे सध्या सुरू असलेलं तर ते करणं गरजेचं आहे. आता अजून जर समजा आपण दुसरं अजून काही बघायला गेलो तर बघा हे लेटेस्ट अपडेट आलेलं आहे. तर हे या 24 तासातील लेटेस्ट अपडेट आहे. आपल्याला जर समजा एमबीबीएस करायचंय, आपला स्कोअर थोडा कमी येऊ शकतो असं आपल्याला वाटतंय. आपलं जे बजेट आहे फीचं तर ते सुद्धा थोडं आपण जे महाराष्ट्रातले प्रायव्हेट कॉलेज आहेत तर त्यामध्ये नाही भरू शकत. मग अशा वेळेस केरळ हे असं एक राज्य आहे की ज्यामध्ये कमी बजेटमध्ये, आता कमी म्हणजे एकदम कमी बजेट नाही, 6 लाख, 7 लाख, 8 लाख पर इयर पर्यंत तुमची ऍडमिशन जाऊ शकते. आता बघा याला जर का आपण बघायला गेलो तर हे एक ऍडमिशन पोर्टल आहे केरळचं. आता केरळमध्ये काय झालेलं आहे बघा, तर हे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहे तर हे रिलीज झालेले आहे. थोडक्यात केरळची जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे की जी महाराष्ट्राची नीट रिझल्ट नंतर सुरू होत असते, तर केरळची ती सध्या सुरू झालेली आहे. प्रश्न असा येऊ शकतो मनामध्ये की सर अजून नीटचा रिझल्ट पण लागायचा बाकी आहे, मग ही ऍडमिशन प्रक्रिया नेमकी कशी सुरू होणार, म्हणजे कशावर ऍडमिशन होणार या. तर फक्त रजिस्ट्रेशन आपल्याला करून ठेवायचे. नीट रिझल्ट लागल्याच्या नंतरच जी पुढची प्रक्रिया आहे तर ती सुरू होणार. आता जर आपण यामध्ये बघायला गेलो तर यामध्ये सुरुवातीला प्रॉस्पेक्टस देण्यात आलेलं आहे. आता प्रॉस्पेक्टसवर जर आपण क्लिक केलं तर हे डाउनलोड होईल आणि याला जर आपण समजा प्रॉस्पेक्टस जर का आपण याला ओपन केलं तर यामध्ये गव्हर्नमेंट ऑफ केरळ दिसतं. जरी समजा आपल्याला केरळमध्ये ऍडमिशन सध्या असं वाटतं की आपल्याला जायचं नाही केरळमध्ये, पण जर समजा तुमचा पुढे विचार झाला तर हे रजिस्ट्रेशन तुम्ही आता करून ठेवू शकता. पुन्हा एकदा नव्यानं रजिस्ट्रेशन दरवर्षी ओपन होत असतात, पण जर नाही झालं पुढे फ्युचरमध्ये आणि याच वेळेस यांनी जर का हे क्लोज केलं तर मग मात्र अडचण येऊ शकते. तर त्यामुळे सध्या हे रजिस्ट्रेशन करून ठेवायला पाहिजे. बघा ही यांची वेबसाईट आहे आणि जर याला आपण स्क्रोल करत घेतलं तर यामध्ये काही महत्वाच्या डेट त्यांनी दिलेल्या आहे. जसं की ऑनलाईन जो पण ऍप्लिकेशन फॉर्म आहे आपला तर तो आपल्याला 20 तारखेपासून भरायला सुरुवात करायची आणि जे लास्ट डेट आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म सबमिशनचं तर इकडे आपल्याला डेट दिलेली दिसते की ती आहे 10 मार्च. ओके, 10 मार्च पर्यंत आपण यांचा हा जो फॉर्म आहे तर हा फिल करू शकतो. लक्षात घ्या, यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स असतील, यासाठी लागणारी फीज आहे, तर हे सगळं जे शेअरिंग आहे तर ते मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवर चॅनलवर केलेलं आहे. तुम्ही जर जॉईन केलं नसेल तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तर त्या लिंकवरून तुम्ही जॉईन करा. सोबतच तुम्हाला काही अडचण येत असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर सुद्धा अकॅडमीचे उपलब्ध करून दिलेले आहे. आणि आता इथनं समोर अकॅडमीचे जे पण पब्लिक नंबर आहे तर ते सुरू करतोय जेणेकरून सर्व पालकांना त्याचा उपयोग होईल. एक तुम्ही त्यावर कॉल करताना साधारण 11 ते 4 या वाजेदरम्यान करू शकता. 2 ते 3 या दरम्यान कॉल करणं थोडं टाळा. 1 ते 2 या दरम्यान, 2 ते 3 दरम्यान केला तरी चालतो. ठीक आहे, आता हे सगळं दिलेलं दिसतं आपल्याला. आता यातून जर आपण बाहेर आलो या पीडीएफ मधून, म्हणजे सरळ सरळ आता या वेबसाईटवर आहे आपण, तर यात काय करावं लागतं, तर हे जे रजिस्टर हिअरचं ऑप्शन आहे यावर जर आपण क्लिक केलं तर हे लास्ट डेट ऑफ ऍप्लिकेशन फॉर्म हे दिसतं आपल्याला.
आपल्याला डॉक्युमेंट्स अपलोड करायचे, कोणते डॉक्युमेंट्स अपलोड करायचे हे सगळं देण्यात आलेलं आहे. ऍप्लिकेशन फी पेमेंट डिटेल्स ऑनलाईन आहे, हे सगळं आपल्याला आहे. असं काही वेगळं काम नाही. आणि जे डॉक्युमेंट्स वगैरे लागतात तर हे पीडीएफ फॉर्मॅटमध्ये असावे, काय कोणते सगळं त्या चॅनलवर शेअर केलेलं आहे, काळजी करू नका. आता बघा, जर समजा आपण अजून बघितलं की अजून कुठलं नेमकं रजिस्ट्रेशन स्टार्ट झालेलं आहे, तर आपण एकदा कर्नाटकच्या वेबसाईटवर येऊया. हे अपडेट मी बऱ्याच दिवस अगोदर दिलेलं होतं, पण एकदा नव्यानं यांची जी डेट आहे तर ती एक्सटेंड झालेली आहे कर्नाटकची. आता यामध्ये जे रजिस्ट्रेशन आहेत तर हे रजिस्ट्रेशन एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस यासाठी सध्या सुरू झालेले आहे. आता ही जी लँग्वेज आहे तर याला आपण थोडं स्किप करू आणि या ठिकाणी येऊ स्क्रोल करत बघा, डेट एक्सटेंडेड फॉर रजिस्ट्रेशन अँड टू अप्लाय ऑनलाईन फॉर सीईटी 2025. आता ही यांची एक एक्झाम आहे सीईटी, पण आता आपल्याला सीईटी द्यायचं काम नसतं त्यांचं, आपल्याला फक्त रजिस्ट्रेशन करून ठेवायचं असतं. आपला एक ऍप्लिकेशन नंबर जनरेट होतो आणि नंतर मग पुढे फ्युचरमध्ये ज्यावेळेस आपण यांच्या प्रक्रियेमध्ये भाग घेणार कर्नाटकच्या, तर तो ऍप्लिकेशन नंबर आपल्याला उपयोगात येतो. आता ही जी एक्झाम आहे तर ही जरी आपल्याला द्यायचं काम नसलं तरी पण रजिस्ट्रेशन करून ठेवणं गरजेचं आहे फॉर द बेनिफिट ऑफ कॅन्डिडेट. आणि ज्यांना समजा यामध्ये आपले ऍप्लिकेशन द्यायचंय तर त्यांनी 25 तारखेपर्यंत ऍप्लिकेशन द्यायचंय. ही इथं दिलेलं आहे की आपल्याला 25 तारखेपर्यंत ऍप्लिकेशन आपण देऊ शकतो. या व्यतिरिक्त तुम्हाला काही हेल्प लागली तर नक्की डिस्क्रिप्शन बॉक्समधील नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. व्हिडिओला कमेंट करा, तुम्हाला मी वैयक्तिक रिप्लाय पण देऊ शकतो. ठीक आहे, आज आपण थांबूया. बाय.